हॅलो फ्रेंड्स, आज आपण पेपर 2 मधला शेवटचे 2 पॉइंट्स आज आपण बघणार आहोत. नेम ऑफ द टॉपिक्स दॅट इज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन अँड बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता तसं बघितलं तर प्रोबॅबिलिटी हा कन्सेप्ट तुम्ही 10th मध्ये बघितलाय, 11th मध्ये पण बघितलाय आणि 12th मध्ये पण बघितलाय, बरोबर ना. तर प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय बघा, आपण शक्यता असं म्हणतोय, ज्यामध्ये आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. आता एक्सपेरिमेंट म्हणजेच काय, ज्याला काहीतरी आउटकम आहे, बरोबर. तर त्याच्या आपण काय काय बघितलं बघा, प्रोबॅबिलिटीमध्ये आपण बघितलेले कन्सेप्ट कोणते कोणते आहेत. त्याच्यात आपण सॅम्पल स्पेस बघितला, त्याच्यानंतर इव्हेंट पण आपण बघितलेला आहे, बरोबर ना. तर व्हॉट इज द सॅम्पल स्पेस, जो काही तुम्ही एक्सपेरिमेंट करताय त्या एक्सपेरिमेंटचे जे आउटकम्स आहेत ते आपण एका सेटमध्ये कलेक्ट करतोय, त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतोय. सॅम्पल स्पेसच्या सबसेटला आपण काय म्हणतोय, इव्हेंट असं म्हणतोय, बरोबर ना. आणि मग एखाद्या इव्हेंटची जर तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. एक, त्या इव्हेंटमध्ये किती नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत आणि त्या सॅम्पल स्पेसमध्ये किती नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत. आणि लक्षात घ्या, त्या दोन्हीचा रेशो म्हणजे आता ए हा इव्हेंट आहे, त्याची जर मला प्रोबॅबिलिटी घ्यायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. आणि जी काय प्रोबॅबिलिटी असणार आहे कुठल्याही इव्हेंटची ती कधीच निगेटिव्ह येणार नाही आणि ती प्रोबॅबिलिटी कधीच ग्रेटर दॅन 1 सुद्धा येणार नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजेच प्रोबॅबिलिटी फॉर एनी इव्हेंट इज लाईज बिटवीन 0 to 1. प्रोबॅबिलिटी 0 असू शकते किंवा प्रोबॅबिलिटी 1 असू शकते. 0 आणि 1च्या इन बिटवीनच तुमचे कुठल्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्ही बघा, आता या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये काय काय बघणार आहे, तर याच्यात तुम्ही रँडम व्हेरिएबल्स, बरोबर. आता रँडम व्हेरिएबल्स म्हणजेच काय, जे काय आउटकम आहे ते आपण न्यूमरिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं की त्याला आपण रँडम व्हेरिएबल, त्या नोटेशनला आपण काय म्हणतोय, रँडम व्हेरिएबल असं म्हणतोय. आणि मग या रँडम व्हेरिएबलचे दोन प्रकार आपण बघितले, एक आहे तो डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरा आहे तो कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. आता मग हे कन्सेप्ट तुम्हाला झालेले आहेत. आपण थोडक्यात जे काय फॉर्म्युले आहेत, मेन फॉर्म्युले जे आपल्याला या ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी यूज करायचे आहेत, ते फॉर्म्युले आपण इथे एकदा डिस्कस करूया. तर बघा, पहिला आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आता या प्रोबॅबिलिटी मास फंक्शनमध्ये काय होतं बघा, दॅट प्रोबॅबिलिटी मास फंक्शन डिनोटेड बाय आपण पी आयने डिनोट केलं, दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 फॉर ऑल आय बिलॉंग्स टू एन अँड समेशन ऑफ ऑल दॅट पी आय इज इक्वल्स टू व्हॉट 1. म्हणजे त्या सर्वांची टोटल किती आली पाहिजे, 1. लक्षात घ्या, या समेशन ऑफ पी आय इज इक्वल्स टू 1 या पॉईंटवरती तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातात, ज्यामध्ये तुम्हाला अननोन म्हणजे के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. व्हॉट इज मीन बाय प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, रँडम व्हेरिएबल xi विथ इट्स प्रोबॅबिलिटी दॅट ऑर्डर्ड पेअर इज सेड टू बी व्हॉट, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण एक्सपेक्टेड मीन, बरोबर, ज्याला आपण एक्सपेक्टेड मीन कसं डिनोट करतो बघा, ई ऑफ एक्स. आणि हा ई ऑफ एक्स म्हणजेच काय, xi आणि पी आय रँडम व्हेरिएबल आणि त्याचे प्रोबॅबिलिटी या दोघांचा प्रोडक्ट आणि त्यांची सम म्हणजेच आपण काय म्हणतोय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा एक्सपेक्टेड मीन असं म्हणतोय, बरोबर. आणि मग या एक्सपेक्टेड मीनचाच उपयोग करून तुम्ही व्हेरियन्स ऑफ दॅट एक्सपेरिमेंट फाइंड आउट केलेला आहे, ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्सचा स्क्वेअरच्या यूज करून, बरोबर. आणि त्या व्हेरियन्सचं जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतला तर दॅट इज अ स्टँडर्ड डेव्हिएशन. अँड रिमेंबर, व्हेरियन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 हिअर. नाव त्याच्यानंतर आपण जर ते व्हेरिएबल कंटिन्युअस व्हेरिएबल असेल, डिस्क्रीटच्या ऐवजी जर कंटिन्युअस फॉर्ममध्ये असेल तर आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन कसं डिफाईन केले बघा, दॅट एफ ऑफ एक्स ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 आणि मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि आता त्याच्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्ही काय बघितला बघा, बायनॉमियल म्हणजेच काय, बाय, जिथं तुम्हाला काय दोनच पर्याय असणार आहेत, म्हणजेच जिथं दोनच ऑप्शन्स असणार आहेत किंवा दोनच शक्यता असणार आहेत, ज्यामध्ये पी आपण एक शक्यता कशाने डिनोट करतोय, पी ने, आणि दुसरी शक्यता कशाने डिनोट करतोय, क्यू ने. ज्यामध्ये आपण पी ला काय म्हणतोय, पी इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि क्यू इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. लक्षात घ्या, इथं काय होतं, या दोघांची सम पी प्लस क्यू इज इक्वल्स टू काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि मग युझिंग धिस पी क्यू आणि त्याच्यानंतर एन आणि आरचा यूज करून आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला डिफाईन केलेला आहे. तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय बघा, पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू आर इज इक्वल्स टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर.
आता इथं जे पॅरामीटर्स आपण यूज केलेले आहेत, एन म्हणजेच काय, एन इज अ नंबर ऑफ ट्रायल्स, आर म्हणजेच काय, सक्सेस इन एन ट्रायल्स, पी म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, आणि क्यू म्हणजेच काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. बरोबर. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील, या सगळ्या व्हॅल्यू जर तुम्ही या ठिकाणी पुट केलात तर तुम्हाला त्या दिलेले जे काही इव्हेंट असणार आहे किंवा दिलेला जो काही एक्सपेरिमेंट असणार आहे त्याचं तुम्हाला काय मिळणार आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची व्हॅल्यू मिळणार आहे. बरोबर. तर या पद्धतीनं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये जर तुम्हाला एन नंबर ऑफ ट्रायल्स, पी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि क्यू प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर माहीत असेल तर आपण मीन कसं फाइंड आउट करतोय, एन इंटू पी, आणि व्हेरियन्स कसं फाइंड आउट करतोय, एन पी क्यू, आणि त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन आपण कसं काढतोय, स्क्वेअर रूटमध्ये एन पी क्यू. बरोबर. हे सगळे फॉर्म्युले आता आपल्याला इथं एक्झाम्पल्समध्ये 1 बाय 1 यूज करायचे आहेत. सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. बघा आपण पहिल्या क्वेश्चन्सकडे जाऊया. सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग टेबल रिप्रेझेंट्स प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फॉर रँडम व्हेरिएबल एक्स. आता हा जो टेबल आहे तो काय बघा, 0 1 2 3 4 आणि त्यांचे प्रोबॅबिलिटीज या ठिकाणी दिलेले आहेत, के 2k 3k 2k आणि k. देन द व्हॅल्यू ऑफ के इज, आता इथं तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता हे डिस्ट्रीब्युशन कसं रँडम व्हेरिएबलसाठी आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फॉर रँडम व्हेरिएबल. मग इथं आपण काय करतोय, समेशन ऑफ पी आय इज इक्वल्स टू काय घेतोय बघा 1. बरोबर. म्हणजे तो फॉर्म्युला आहे तुमच्या समोर, समेशन ऑफ पी आय इज इक्वल्स टू 1 घेतलं. मग बघा सर्व पी आयची सम घ्या आणि इज इक्वल्स टू 1 इक्वेट करा. म्हणजेच काय येतं बघा, के प्लस 2k प्लस 3k प्लस 2k प्लस k इज इक्वल्स टू वॉट 1. नाउ टेक द सम, 3 प्लस 3 6 8 प्लस 1 means this is 9k is equals to 1. So k is equals to 1 by 9. म्हणजे या पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात. लक्षात घ्या, इथं केच्या जागी समजा तुम्ही 1 by 9 ठेवला तर तुम्हाला त्या रँडम व्हेरिएबल्सची काय मिळणार आहे, प्रोबॅबिलिटी मिळणार आहे. आणि याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे बघा, वी गेट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. बरोबर. सो विच इज द करेक्ट आन्सर, के इज इक्वल्स टू 1 by 9. सो डी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे तुम्हाला काय केलं, इथं सर्व प्रोबॅबिलिटी जी आहे त्यांची सम इज इक्वल्स तुम्ही 1 घेतलात आणि त्याच्यावरून के ची व्हॅल्यू फाइंड आउट केलात आणि मग तुम्हाला के ची व्हॅल्यू काय मिळालेली, 1 by 9. डी इज द करेक्ट आन्सर. नाव गो टू द नेक्स्ट. फॉर अ रँडम व्हेरिएबल एक्स, तिथं काय दिलंय बघा, ई ऑफ एक्स दिलेलं आहे. आता ई ऑफ एक्स म्हणजेच आपण काय म्हणतोय बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, ज्याला आपण मीन सुद्धा म्हणतोय. ई ऑफ एक्स काय दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. आणि व्ही ऑफ एक्स म्हणजे व्हेरियन्स तुम्हाला दिलेला आहे 6. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ई ऑफ एक्स स्क्वेअर. बरोबर. ई ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. अगदी सोपं आहे. रिलेशन बिटवीन व्हेरियन्स अँड मीन आपण इथं यूज करूया. आपल्याला माहित आहे व्ही ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला बघा, ई ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी दिलेल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या पुट करा. म्हणजे बघा तुम्हाला ही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी व्हेरियन्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू यांच्यातील इंटर रिलेशन माहीत असलं पाहिजे. आता इथं आपण त्या व्हॅल्यूज पुट केल्या, काय येतं बघा, व्हॉट वी गेट हिअर, ई ऑफ एक्स, व्ही ऑफ एक्स तुम्हाला दिलेला आहे 6 इज इक्वल्स टू ई ऑफ एक्स स्क्वेअर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती दिलं आहे बघा 5 त्याचा स्क्वेअर आहे. मग किती येतं बघा, 6 इज इक्वल्स टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 25 अँड देअरफॉर ई ऑफ एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू 6 प्लस 25 म्हणजेच किती येते 31. सो ई ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आलं 31. सो बी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे या ठिकाणी बी हे काय आहे, करेक्ट आन्सर मिळालेला आहे. आता त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन. आता थर्ड क्वेश्चन जरा बघा व्यवस्थित, काय त्या थर्ड क्वेश्चन मध्ये, अ कॉइन इज टॉस्ड 3 टाइम्स. म्हणजे तुम्ही काय केला बघा, कॉइन 3 वेळा टॉस केलेला आहे. लक्षात घ्या, एक कॉइन 3 वेळा टॉस करणं काय किंवा 3 कॉइन एकदा टॉस करणं काय, दोन्हीचा म्हणजे सॅम्पल स्पेस जो आहे तो सेमच येणार आहे. अ कॉइन इज टॉस्ड 3 टाइम्स if x denotes the absolute difference between the number of heads and tails, then probability of x is equals to 1. तो डिफरन्स 1 असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. आता बघा इथं काय होतं, आपण जेव्हा कॉइन 3 वेळा टॉस करतोय तर सॅम्पल स्पेस मधले इलेमेंट्स काय येतात तुम्हाला माहित आहे, एच 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 म्हणजे हेड हेड हेड, एच डिनोट्स फॉर हेड, टी डिनोट्स फॉर टेल्स. लक्षात घ्या, एच 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 टी
एच टी एच आणि टी एच एच, त्या पद्धतीनं टी टी टी, टी टी एच, टी एच टी आणि एच टी टी, बरोबर ना. तर इथं तुम्हाला एन ऑफ एस किती मिळाला बघा, 8 मिळालेला आहे. आता इथं एक्स काय डिनोट करतोय, ॲब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ हेड्स आणि टेल्स. आता हेड्स आणि टेल्स मधला डिफरन्स, आता बघा ना इथं हेड्स आणि टेल्स मधला डिफरन्स जर बघायचं झालं तर एक्स इज इक्वल्स टू, आता इथं फक्त हेड्सच आहेत म्हणजे नो टेल्स इज दॅट, बरोबर ना. मग इथं तुम्ही बघा 2 हेड आहेत 1 टेल आहे, 2 - 1 किती येतं, 1 येतं. हेड 1 पण म्हणजे तिथं टेल 1 पण नाही आहे, त्यामुळे तिथं आपण 0 घेऊ शकतोय. नंतर डिफरन्स इथं काय आला, 1 आला. बघा डिफरन्स 2 हेड्स आहेत 1 टेल आहे, इथं 2 हेड्स आहेत 1 टेल, 2 - 1 केलं 1 आलं, इथं पण 2 - 1 1 येतं, 2 - 1 काय येतं 1 येतं. आता इथं तिन्ही टेल्स आहेत, नो हेड इज दॅर, 2 टेल -1 हेड म्हणजेच काय 2 - 1, तिथं पण 1च येणार आहे, बरोबर ना. तर मग इथं तुम्हाला आता बघा प्रोबॅबिलिटी ऑफ कशाची फाइंड आउट करायची आहे, एक्स इज इक्वल्स टू 1. आता डिफरन्स 1 असणारे किती आहेत बघा, तर 1 डिफरन्स 2 हेड 1 टेल, 2 - 1 1, 2 हेड 1 टेल 2, 3, 4, 5 आणि 6, बरोबर ना. मग एक डिफरन्स ॲब्सोल्यूट डिफरन्स 1 असणारे किती एलिमेंट्स येतात सॅम्पल स्पेसमध्ये, 6 एलिमेंट्स येणार आहेत, 6 आणि टोटल एलिमेंट्स किती आहेत बघा, 8 एलिमेंट्स इन दॅट सॅम्पल स्पेस. मग यांचा रेशो जर आपण घेतला तर तो रेशो किती येतो बघा, 2 ने डिवाइड केलं 2 3 जार आणि 2 4 जार. सो द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 इज 3/4. सो विच इज द करेक्ट आन्सर, डी इज द करेक्ट आन्सर. लक्षात घ्यायचं ॲब्सोल्यूट डिफरन्स आपल्याला कशातला घ्यायचा आहे, हेड्स आणि टेल्स मधला ॲब्सोल्यूट डिफरन्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं 4th एक्झाम्पलकडे आपण जाऊया. 4th एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, in 4th example what the given, a boy tosses fair coins 3 times. If he gets rupees 2x for x heads, then his expected gain equals to. म्हणजे त्याला काय होतं, रुपीज 2x फॉर x हेड्स म्हणजे एक हेड जर आला तर त्याला किती रुपये मिळणार आहेत, इंटू 2, डबल त्याच्या रुपये त्याला मिळणार आहेत. देन व्हॉट इज द एक्सपेक्टेड गेन, त्याचा एक्सपेक्टेड गेन तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. आता बघा अ बॉय टॉसेस फेअर कॉइन 3 टाइम्स, बरोबर. मग जर तो 3 वेळा तो कॉइन टॉस करत असेल तर सॅम्पल स्पेस आत्ताच्या सारखाच येणार आहे, एच 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 टी एच टी एच आणि टी एच एच, टी टी टी, टी टी एच, टी एच टी आणि एच टी टी, बरोबर ना. या पद्धतीनं एन ऑफ एस किती येणार आहे, 8 येणार आहे, बरोबर. आता इथं काय होतं बघा, अ बॉय टॉसेस फेअर कॉइन 3 टाइम्स इफ ही गेट्स रुपीज 2x फॉर x हेड्स. म्हणजे आता इथं हेडची शक्यता काय बघा, x आपण घेऊया, बरोबर ना. x हेड किती हेड्स असू शकतात, एक नो हेड, 1 हेड, 2 हेड आणि 3 हेड्स असू शकणार आहेत, बरोबर. नो हेड म्हणजेच काय, ऑल एंट्रीज आर टी टी टी, बरोबर. आणि नंतर आता यांची जर आपण प्रोबॅबिलिटी पी ऑफ एक्स जर बघितलं, आता इथं जे तुम्हाला दिलेलं आहे 2x म्हणजे त्याला 2 न मल्टिप्लाय केलं 0, इथं 2 आला, 2 2 जार 4, इथं 6 येतोय. आणि यांची प्रोबॅबिलिटी आपल्याला बघायची आहे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी, नो हेड बघा एक इलेमेंट आहे जिथं एकही हेड नाही आहे, मग टोटल 8 आहेत म्हणजे 1/8. नंतर 1 हेड असणारे 1 2 आणि 3 आहेत म्हणजेच किती 3/8 येणार आहे. 2 हेड असणारे किती आहेत बघा, 1 2 आणि 3 म्हणजेच काय 3/8 येणार आहे. आणि 3 हेड असणारा 1 आहे म्हणजे ते किती आलं 1/8, बरोबर. दिस इज पी ऑफ एक्स आय. आता त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, वी वॉन्ट्स टू फाइंड एक्सपेक्टेड मीन फाइंड आउट करायचे आहे. त्याला एका हेडसाठी काय ₹2 त्याला मिळणार आहेत. मग मी काय करतो बघा, इथं थोडक्यात या दोघांचा प्रोडक्ट घेतोय, 0 2 × 3/8 म्हणजेच किती येतं बघा, ते 6/8 आलं. 4 × 3/8 किती येतं 12/8 येतं. 6 × 1/8 किती येतं 6/8. आणि या सगळ्यांची तुम्ही टोटल करा, या सगळ्यांची जी काय टोटल येणार आहे तो तुमचा एक्सपेक्टेड गेन असणार आहे. आता बघा यांची टोटल जर आपण केली, डिनॉमिनेटर सेम आहे, सो ॲड द न्यूमरेटर डायरेक्टली. सो व्हॉट वी गेट हिअर, 6 + 12 18 + 6 किती येते 24 डिवाइड बाय 8. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस,
8 3s are 24. So which is the correct answer? Yes, C is the correct answer. बरोबर. तर या पद्धतीनं बघा, तुम्हाला काय दिलेल्या एक्झाम्पल मध्ये ते लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्हाला गिवन कंडिशन्स लक्षात आल्या तर त्यावरून तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते ठरवू शकताय आणि त्या पद्धतीने एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, if the probability distribution function of a continuous random variable x is, what the given f of x is equals to काय दिले बघा, yes, kx square into bracket 1 minus x, x lies between 0 to 1 आणि 0 otherwise. बरोबर, हे तुम्हाला f of x दिलेलं आहे आणि what they ask then what is the value of k, तुम्हाला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता बघा मग त्यासाठी इथं आपण काय करतोय, आपल्याला माहित आहे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f of x dx इज इक्वल्स टू काय तर 1. पण इथं x जो आहे तो कुठून कुठे आहे, 0 to 1 आहे. बरोबर, मग मी इथं काय करतो, बाय द गिवन कंडिशन 0 to 1 f of x dx इज इक्वल्स टू काय घेतलं 1. आता यामध्ये f of x तुम्हाला डिफाइन केलेलं आहे. व्हॉट इज f of x, पुट द व्हॅल्यू ऑफ दॅट f of x, काय येतं k x स्क्वेअर 1 मायनस x dx इज इक्वल्स टू 1. आणि हे जर इंटिग्रेशन तुम्ही सॉल्व्ह केलात तर तुम्हाला k ची व्हॅल्यू मिळणार आहे. आता काल आपण म्हणजे लास्ट लेक्चरला आपण डेफानाइट इंटिग्रेशनचे प्रॉपर्टीज, डेफानाइट इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं हे बघितलेलं आहे, ज्यामध्ये आपण काय करतोय, रेग्युलर इंटिग्रेशन घ्या आणि त्यामध्ये x जिथं जिथं आहे तिथं अप्पर लिमिट पुट करा, x जिथं जिथं आहे तिथं लोअर लिमिट पुट करा आणि त्या दोघांचा काय करा, डिफरन्स घ्या, टेक द डिफरन्स. काय येतं बघा तिथं, k कॉन्स्टंट बाहेर आला, 0 to 1 x स्क्वेअर मायनस x क्यूब dx इज इक्वल्स टू 1. आणि आता यांचं आपण इंटिग्रेशन घेऊया. बघा, याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, अप्पर लिमिट लोअर लिमिट आपल्याला पुट करायचं आहे आणि मग किती येतं बघा ती व्हॅल्यू, k इंटिग्रेशन घेतो, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे किती येतं, x क्यूब बाय 3 मायनस x रेज टू 4 बाय 4 रेंज फ्रॉम 0 टू 1 इज इक्वल्स टू काय आहे 1 आहे. मग इथं बघा k अप्पर लिमिटच एक्झिस्ट होणार आहे, लोअर लिमिट 0 आहे, त्यामुळे 0 रेज टू एनिथिंग 0 असणार आहे. तर बघा मग किती येतं 1/3 मायनस 1/4 इज इक्वल्स टू काय आलं 1. आणि मग इथं जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किती येतं बघा, k 4 मायनस 3 डिवाइड बाय 12 इज इक्वल्स टू 1. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k, k इज इक्वल्स टू किती येतं 12. सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज व्हॉट, C. C इज द करेक्ट आन्सर. तर बघा या पद्धतीनं हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. एक्झाम्पल्स जे आपण सॉल्व्ह केलेले आहेत ते एक्झाम्पल सर्वांना कळलेत का बघा. इंटिग्रेशन व्यवस्थित घ्या आणि इंटिग्रेशन घेतल्यानंतर त्याच्यात अप्पर लिमिट लोअर लिमिट व्यवस्थित पुट करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर त्याचं मिळणार आहे. बरोबर, एक्झाम्पल्स जे आहेत ते सगळे टोटली फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला तरच ते एक्झाम्पल सुटणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे फॉर्म्युला व्यवस्थित माहीत असला पाहिजे. आता आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनकडे गेलं तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामधले जे पॅरामीटर्स आहेत ते कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत. पहिला पॅरामीटर आहे n. व्हॉट इज n? n इज अ नंबर ऑफ ट्रायल्स. बरोबर, नंबर ऑफ ट्रायल्स, तुम्ही तो एक्सपेरिमेंट किती वेळा करताय त्याचा नंबर म्हणजे n आहे. व्हॉट इज अ p? p इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, म्हणजे तुम्ही जो काय एक्सपेरिमेंट करणार आहे त्यामध्ये तुम्हाला किती वेळा यश मिळालेलं आहे, किती वेळा तुम्ही सक्सेसफुल झालेला आहे, दॅट इज p. त्याच्यानंतर q काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. बरोबर, आणि त्याच्यानंतर व्हॉट इज द r? r इज अ सक्सेस इन n ट्रायल्स, म्हणजे तुम्हाला किती वेळा सक्सेस मिळालं जेव्हा तुम्ही n ट्रायल्स केलात. आणि लक्षात घ्या याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट जो तुम्हाला यूज करायचा आहे दॅट इज p प्लस q इज इक्वल्स टू 1. जर मला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस माहीत असेल तर मला प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर फाइंड आउट करता येतं, किंवा मला प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर माहीत असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस मला काढता येतं. म्हणजे यावरून रिलेशन कसं तयार होतं बघा, p तुम्ही 1 मायनस q लिहू शकता किंवा q तुम्ही 1 मायनस p लिहू शकता. लक्षात घ्या. आणि या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहीत असतील तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपण मगाशीही डिस्कस केलेला आहे. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? NCR p रेस टू r q रेस टू n मायनस r. आणि याचा यूज करून आता आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर, तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल काय आहे. एक्झाम्पल
If a random variable x such that n is equals to 5y, p is equals to 1 by 3, then probability of x lies between 2 to 4. आता 2 to 4 मधला आपण एलिमेंट कुठला घेणार आहोत, x बरोबर काय व्हॅल्यू घेणार आहोत, तिथं 3 ही व्हॅल्यू घेणार आहोत. म्हणजे r ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे, 3 घ्यायची आहे. बघा मग इथं दिलंय काय काय, व्हॉट दे गिवन हियर, n is equals to 5, p is equals to 1 by 3. आता p 1 by 3 असेल तर तुम्हाला माहित आहे q किती येतं, 1 मायनस p म्हणजेच 1 मायनस 1 by 3 किती येतं बघा, 2 by 3 ही आली q ची व्हॅल्यू. बरोबर, p मिळालं, q मिळालं, n माहित आहे आणि तुम्हाला प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड आउट करायची, लाईज बिटवीन 2 to 4. आता 2 आणि 4 स्ट्रिक्टली लाईज बिटवीन 2 and 4 आहे, म्हणजेच तुम्ही इथं r बरोबर किती घेणार आहे बघा, 3. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 3 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे NCR, बघा म्हणजेच किती येणार आहे 5c3, p किती आहे बघा 1 by 3, p रेस टू किती आहे बघा r 3 आणि q किती आहे बघा 2 by 3 रेस टू काय येतं n मायनस r म्हणजेच 5 मायनस 3 किती येतं 2 येतं. आणि आता आपल्याला फक्त याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. याची जी व्हॅल्यू येईल ते तुमचं काय असणार आहे, फायनल सोल्युशन असणार आहे. बघा आपल्याला NCR चा फॉर्म्युला माहित आहे. NCR चा फॉर्म्युला काय बघा, n फॅक्टोरियल डिवाइड बाय r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल. हियर फॅक्टोरियल n फॅक्टोरियल मीन्स व्हॉट, प्रोडक्ट अप टू n नॅचरल नंबर्स. n पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबर्सचा प्रोडक्ट आपण n फॅक्टोरियलने डिनोट करतोय. आता बघा मग याच फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण इथं ही व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. तर बघा किती येतं मग इथं 5 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल आणि 5 मायनस 3 म्हणजेच किती येतं 2 फॅक्टोरियल. 1 बाय 3 चा क्यूब किती येतो बघा 27 आणि 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर किती 9. आणि मग या पद्धतीने आता या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. 5 फॅक्टोरियल मी असं लिहू शकतोय 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2च येते आणि पुढं इंटू 1 बाय 27 आणि 4 बाय 9. 3 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. त्याच्यानंतर इथं 2 1 जार 2 2 जार आलं, बरोबर. मग राहिलेलं जे काय आहे ते कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित बघा. 5 2 जार 10 आणि 10 4 जार किती येतं 40 डिवाइड बाय 27 9 जार. मी जर 27 आणि 9 चा प्रोडक्ट केला तर 27 9 जार किती येतं बघा 243, बरोबर ना. मग हे आहे प्रोबॅबिलिटी ऑफ x लाईज बिटवीन 2 and 4. दिस इज द रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. आणि बघा मग याचं कोणतं आन्सर येतं 40 डिवाइड बाय 243. सो बी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे या एक्झाम्पलचं आन्सर काय आहे, बी आहे 40 डिवाइड बाय 243. लक्षात घ्या याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित तुम्हाला आलं पाहिजे, बरोबर. आता नंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, त्याच्यात काय दिलेलं आहे बघा, व्हॉट द गिवन, probability that a person will develop immunity after vaccination is 0.8. If 8 people are given the vaccine, then probability that all develop immunity is, बरोबर ना. तर आता इथं तुम्हाला काय करायचं बघा, व्हॉट द गिवन, हाऊ मेनी पीपल्स, आपण जो एक्सपेरिमेंट करणार आहोत ते किती लोकांच्या वरती करणार आहोत, 8 लोकांच्या वरती, बरोबर ना. आणि तिथं प्रोबॅबिलिटी जी आहे ज्यांची इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, सक्सेसची प्रोबॅबिलिटी किती आहे बघा 0.8. आता 0.8 जर पी असेल तर मला सांगा क्यू किती असणार आहे 1 मायनस पी, 1 मायनस 0.8 म्हणजेच किती 0.2 ही असणार आहे क्यूची व्हॅल्यू. आणि व्हॉट दे आस्क, त्यांनी काय विचारलंय, देन द प्रोबॅबिलिटी दॅट ऑल डेव्हलप इम्युनिटी इज, म्हणजे 8 जे तुम्ही सिलेक्ट केलाय, 8 ज्या लोकांच्यावरती तुम्ही एक्सपेरिमेंट केलाय ते सगळ्यांचीच इम्युनिटी पॉवर डेव्हलप होईल याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. म्हणजे इथं आर बरोबर किती आलं बघा 8च आलेलं आहे. आणि मग आपल्याला आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला माहित आहे, तर काय फॉर्म्युला बघा NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. आणि यामध्ये आता फक्त व्हॅल्यूज पुटअप करा. तर बघा मग किती येतं, ऑल दॅट पर्सन्स डेव्हलप देअर इम्युनिटी इज इक्वल्स टू 8C8, P किती आहे बघा 0.8 रेस टू R किती 8 आणि Q किती आहे 0.2 रेस टू N मायनस R, म्हणजे 8 मायनस 8 किती येणार आहे 0. आणि बघा NCN 1 येतं,
0.8 रेस टू 8 आलं आणि एनिथिंग रेस टू 0 इज 1. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी किती येते बघा 0.8 रेस टू 8. सो विच आन्सर इज करेक्ट आन्सर? बी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय होतं बघा, या पुढच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला रिझल्ट्स माहीत असले पाहिजेत आणि त्या रिझल्ट्समध्ये तुम्हाला या फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहेत आणि एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर. आता क्वेश्चन नंबर 8 कडे आपण जर गेलात, क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे बघा. इन 8th क्वेश्चन व्हॉट द गिवन, इफ x follows a binomial distribution with parameters n is equals to 6 दिलंय. बरोबर ना, n बरोबर 6 दिलेलं आहे आणि आणखी पुढची कंडिशन काय दिलेली आहे 4 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 4 इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू 2 हे दिलेलं आहे तुम्हाला. आणि याच्यावरून मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, p ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर. आता मग n 6 दिलंय, इथं x 4 म्हणजे r ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे, r ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि आपल्याला आता काय काढायचं आहे मग p ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा फॉर्म्युला आपण यूज करूया 4 n किती आहे 6 c 4 आणि p रेस टू काय असणार आहे बघा p रेस टू r आणि q रेस टू काय n मायनस r. 6 मायनस 4 किती येतं 2 इज इक्वल्स टू इथं पण 6c किती बघा 2 r 2 आहे आणि इथं p स्क्वेअर आणि q किती येणार बघा 6 मायनस 2 म्हणजेच 4 येणार. बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलात, हे कॅल्क्युलेशन बघा 4 इंटू इथं 6c4 आहे मगाच्या सारखं 6 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल p रेस टू 4 q स्क्वेअर इज इक्वल्स टू हिअर 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल p स्क्वेअर q रेस टू 4. बरोबर. आणि इथं काय होतं बघा 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. नाव हिअर 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल ऑल्सो गेट कॅन्सल. नाव व्हॉट रिमेन्स, इथं राहिलं काय बघा 4 p स्क्वेअर, यातील p स्क्वेअर पण कॅन्सल होणार म्हणजे मी असं लिहितो p स्क्वेअर q स्क्वेअर p स्क्वेअर इथं q स्क्वेअर. बरोबर. म्हणजेच काय होतं p स्क्वेअर या p स्क्वेअर बरोबर गेला, q स्क्वेअर या q स्क्वेअर बरोबर कॅन्सल झालेला आहे. मग राहिलं काय सांगा 4p स्क्वेअर इज इक्वल्स टू q स्क्वेअर आणि मग 4p स्क्वेअर इज इक्वल्स टू q स्क्वेअर. तुम्हाला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे p ची, म्हणजेच p स्क्वेअर इज इक्वल्स टू काय 1/4 इंटू q स्क्वेअर. बरोबर. आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट p इज इक्वल्स टू काय येतं 1/2q. बरोबर. प्लस मायनस येतं पण आपण तिथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतोय. p बरोबर काय आलं हाफ q आलेला आहे. आता मला सांगा वी नो p प्लस q इज इक्वल्स टू 1. सो व्हॉट दिस गिव्स q इज इक्वल्स टू 1 मायनस p. बरोबर. आणि मग मला सांगा p बरोबर हाफ q आहे म्हणजे दोन्ही p आणि q ची सम 1 येते. याचा अर्थ बघा आता इथं व्हॅल्यूज ठेवा p इज इक्वल्स टू हाफ 1 मायनस p. जर आपण इथं मल्टिप्लिकेशन केलं p इज इक्वल्स टू हाफ मायनस हाफ p. बरोबर. आणि मग पुढे जर ते सिम्प्लिफाय केलं तर वी गॉट द आन्सर, आपल्याला आन्सर मिळणार आहे. बघा त्याचं जे आन्सर आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये येतं बघा आता p प्लस 1/2p इज इक्वल्स टू काय 1/2 मायनस इकडे लेफ्टला घेतला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 प्लस म्हणजे 2 प्लस 1 किती येतं 3/2p इज इक्वल्स टू 1/2. हिअर 2 गेट कॅन्सल. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p इज इक्वल्स टू 1/3 कारण 3p बरोबर 1 येतं. सो p इज इक्वल्स टू 1/3. सो D इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर पुढचे जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला काय माहीत असलं पाहिजे, एक मीन व्हेरियन्स मधला इंटर रिलेशन जर आपल्याला माहीत असेल तर ही एक्झाम्पल्स आपण इझिली सॉल्व्ह करू शकतोय. तर बघा काय एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व्हॉट इज द नेक्स्ट एक्झाम्पल. Yes, the mean and variance of a binomial distribution are 6 and 4. म्हणजेच मीन किती दिला बघा, मीन किती दिलेला आहे 6 दिलेला आहे आणि व्हेरियन्स जो आहे तो किती दिलेला आहे बघा इट इज अ 4. बरोबर ना. तर इथं काय होतं मग मीन म्हणजेच आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये जर गेलं तर मीन आपण कसं डिनोट करतो np इज इक्वल्स टू 6 दिलेला आहे, याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. व्हेरियन्स आपण कसं डिनोट करतोय npq इज इक्वल्स टू 4 दॅट इज इक्वेशन नंबर 2.
आणि आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून काय करायचं आउट करायचे आहे एन या पॅरामीटरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे बरोबर ना. तर काय होतं बघा NP6 आहे फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून जर आपण कॅल्क्युलेशन्स केलं NP ची व्हॅल्यू इथं ठेवा 6 × Q = 4 आलं म्हणजे याचा अर्थ Q बरोबर किती 4/6 2 2s are 2 3s are Q किती आला 2/3. आता Q 2/3 असेल तर मला सांगा P म्हणजेच काय 1 - Q 1 - 2/3 म्हणजेच किती येतं 3 - 2 म्हणजेच 1/3. P ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे P = 1/3 आलं आणि आता ही P ची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही काय करा इक्वेशन 1 मध्ये पुट करा तुम्हाला काय मिळणार आहे n ची व्हॅल्यू मिळेल. सो n × 1/3 = 6 and therefore n = किती 6 × 3 so n = किती आलं बघा 18. so the correct answer for that given question is A is म्हणजेच काय 18 म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली बघा 18 आली. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आणि आता त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन जो आहे दॅट लास्ट क्वेश्चन इज काय बघा लास्ट शेवटचा क्वेश्चन काय आहे इन अ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन what they given the probability of getting a success is 1/4. आता तुम्हाला माहित आहे P म्हणजे probability of success आहे आणि Q probability of failure आहे बरोबर. सो P = किती आहे 1/4 आहे. त्याच्यानंतर अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इज 3 स्टँडर्ड डेव्हिएशन तुम्हाला 3 दिलेलं आहे बरोबर ना. आता मला सांगा स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच काय हो स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स तुम्हाला काय दिलेलं आहे 3 दिलेलं आहे. आता मी काय करतो दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतो स्क्वेअरिंग बोथ साइड काय येतं बघा व्हेरियन्स = किती येणार आहे व्हेरियन्स 3 चा स्क्वेअर किती आला 9 कारण स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला स्क्वेअर रूट गेट कॅन्सल सो व्हेरियन्स = 9. आता बघा P 1/4 आहे व्हेरियन्स 9 आहे याचा अर्थ व्हेरियन्स काय NPQ किती 9 बरोबर. आणि मग तुम्हाला काय फाइंड अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इज 3 देन इट्स मीन इज त्याचा मीन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला NP किती येतं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बरोबर. तर बघा मग इथं NPQ 9 आहे P ची व्हॅल्यू ठेवली मी NQ × 1/4 = 9. सो NQ = किती येतं बघा 9 × 4 म्हणजे NQ बरोबर किती आलं 36 बरोबर ना. पण आता इथं P माहित आहे मला Q ची व्हॅल्यू मिळू शकते ना. P माहित आहे Q ची व्हॅल्यू आता इथं Q काय येतं बघा Q = 1 - P 1 - 1/4 सो Q = किती येतं बघा 4 - 1 3/4 ठेवा इथं व्हॅल्यू n × 3/4 = 36. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n ची व्हॅल्यू किती येते बघा 36 × 4 / 3 3 12s are 36 सो n = किती 48 झालं. आता n ची व्हॅल्यू 48 मिळाली पण आपल्याला n काढायचं नाही आहे तर आपल्याला तिथे काय फाइंड आउट करायचं आहे वी वॉन्ट्स टू फाइंड मीन ऑफ दॅट गिवन डाटा. सो NP मीन = काय आहे NP म्हणजेच 48 × P किती आहे बघा 1/4 आणि बघा हे जर कॅल्क्युलेशन केलं तर व्हॉट इज द करेक्ट आन्सर 12. सो 12 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे या पद्धतीने आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह केलेले आहेत ज्याच्यामध्ये NP आणि Q यांना खूप महत्त्व आहे लक्षात घ्या. म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला एकदा लक्षात आल्या तर त्याच्यावरून तुम्ही कोणतीही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. इंटर रिलेशन पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी CET साठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.